वळ्या पुढल्या बातमीकडे बसमध्ये तरुण तरुणीचे अश्लील चाळे। नवी मुंबई परिवहन विभागाच्या बसमधला हा प्रकार समोर आला। अश्लील कृत्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। व्हिडिओवरून महानगरपालिकेने चालकाविरोधात वाहकाविरोधात विभागीय कारवाई केली आहे। वाहकानं जोडप्याला का थांबवलं नाही याचं लेखी स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आलं। प्राथमिक माहिती आपल्या समोर येते। नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमच्या नवी मुंबईच्या प्रतिनिधी कविता लोखंडे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। कविता, एकूणच हा सगळा काय प्रकार आहे आणि आता पुढे काय कारवाई होतीये? नक्कीच प्रशांत सर, एक अश्लील कृत्य करतानाचा व्हिडिओ जो आहे तो आपल्याला पाहायला भेटतोय। नवी मुंबई जी। परिवहन विभागाच्या बसमधला हा अश्लील कृत्य करतानाचा तरुण तरुणीचा व्हिडिओ जो आहे तो आपल्याकडे आलेला आहे। चालत्या बसमध्ये जे आहे, ही बस पनवेलहून कल्याणला जात असताना बरीच रिकामी होती आणि चालत्या बसमध्ये ह्या तरुण तरुणीचे अश्लील कृत्य आपल्याला पाहायला भेटतंय। एकंदरच नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आपल्याला पाहायला भेटतंय। कंडक्टरने या जोडप्याला का थांबवले नाही याचं लेखी स्पष्टीकरण देण्यास सांगितल्याची माहिती जी आहे ती प्राथमिक माहिती आपल्याकडे येते। एकंदरच जी। वाहतूक कोंडीमुळे बसचा वेग कमी झाला आणि तेव्हा एका इसमाने हा व्हिडिओ काढला होता। परिवहन विभाग जे आहे, या परिवहन बसमध्ये जे आहे कंडक्टर होते, वाहन चालक होते, यांनी या जोडप्याला का थांबवले नाही याचं स्पष्टीकरण मागितलेलं आहे। जी। त्याचबरोबर हा प्रश्नचिन्ह जे आहे ते परिवहन विभागावर उभं राहिलेलं आपल्याला पाहायला भेटतंय प्रशांत सर। जी, धन्यवाद कविता, आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता।